नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा आगरकोट किल्ला धोक्यात, पुरातत्व विभाग, पर्यावरण मंत्रालय आणि प्रशासन गप्पच। समुद्र सपाटीपासून अवघ्या 4 फूट उंच असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यावर पंचतारांकित बंगल्याचे बेकायदेशीर 4 मजली बांधकाम, पुरातत्व विभाग, पर्यावरण मंत्रालय आणि प्रशासन गप्पच। रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ल्यावर 4 मजली पंचतारांकित बंगल्याचे बांधकाम सुरू असून हे बांधकाम पुरातत्व कायदा, पर्यावरण नियम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर उल्लंघन करणारे आहे। विशेष म्हणजे हे बांधकाम किल्ल्याच्या जुन्या भिंती पाडून समुद्र सपाटीपासून अवघ्या 4 फूट उंच असलेल्या जागेवर केले जात आहे। या प्रकारामुळे केवळ इतिहास आणि निसर्गच नव्हे तर पर्यटक आणि नागरिकांचेही प्राण धोक्यात येऊ शकतात। किल्ल्याची धोकादायक भौगोलिक स्थिती ढासळण्याचा धोका वाढतोय। आगरकोट किल्ला हा सागरी किनारी वसलेला असून समुद्र सपाटीपासून अवघ्या 3.5 ते 4 फूट उंच आहे। दररोज समुद्राच्या लाटा थेट किल्ल्यावर आपटतात। अशा परिस्थितीत 4 मजली अवजड बांधकाम केल्यास किल्ल्याचा पाया कमकुवत होऊन तो कोणत्याही क्षणी खचू शकतो, असा इशारा पर्यावरण अभ्यासक देत आहेत। पर्यटकांच्या जीवाशी खेळ, सुरक्षा नियम धाब्यावर या परिसरात दररोज शेकडो पर्यटकांची वर्दळ असते। किल्ला ढासळल्यास भयावह जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे। प्रशासकीय दुर्लक्षितपणामुळे जर दुर्घटना झाली तर त्यास जबाबदार कोण असेल, असा संतप्त सवाल आता स्थानिक विचारू लागले आहेत। ग्रीन हेरिटेज झोनमध्ये आधुनिक बांधकाम कायद्याला हरताळ। आगरकोट किल्ला केवळ ऐतिहासिक नव्हे तर ग्रीन हेरिटेज झोन म्हणून नोंदलेला आहे। येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि पक्षी जैवविविधता आढळते। या ठिकाणी कोणतेही आधुनिक बांधकाम किंवा बदल करणे हे वनविभाग व पर्यावरण मंत्रालयाच्या नियमानुसार पूर्णतः प्रतिबंधित आहे। किल्ल्याच्या भिंती पाडून बांधकाम परवानगी कुणाची? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या कामासाठी आगरकोट किल्ल्याच्या काही ऐतिहासिक भिंती पाडण्यात आल्या आहेत। हे स्थळ महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असूनही येथे गुपचूप कामं सुरू असल्याने प्रश्न उपस्थित होत आहे। या कामास परवानगी तरी कोणाची आहे? राज्यपाल, मुख्य सचिव, पुरातत्व व पर्यावरण विभाग यांची लेखी परवानगी आहे का? परवानगी असेल तर ती सार्वजनिक का नाही? नसेल तर हे काम सुरू कसं? प्रशासन गप्प, हेतुपुरस्सर दुर्लक्ष। रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पुरातत्व विभाग आणि पर्यटन विकास मंडळ यांची यावर ठोस प्रतिक्रिया नाही। त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। केंद्रीय यंत्रणांचं लक्ष वेधण्याची तयारी, मनसेची ही भूमिका ही अपेक्षित। या प्रकरणाची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पुरातत्व विभाग आणि पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याची तयारी स्थानिकांनी सुरू केली आहे। यापूर्वी अशा मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असल्याने त्यांच्या हस्तक्षेपाची ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे। इतिहास वाचवा, निसर्ग वाचवाचा बुलंद नारा रेवदंडा परिसरातील सामाजिक संघटना, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक यांनी आक्रमक भूमिका घेत इतिहास वाचवा, निसर्ग वाचवा अशी मोहीम सुरू केली आहे। आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही। महत्त्वाचे मुद्दे: आगरकोट किल्ल्यावर 4 मजली बंगल्याचे बेकायदेशीर बांधकाम, समुद्र सपाटीपासून 4 फूट उंची लाटांमुळे किल्ला ढासळण्याची शक्यता, पुरातत्व विभागाच्या देखरेखीतील भिंती पाडल्या, पर्यावरण आणि ग्रीन हेरिटेज झोनमध्ये बांधकाम कायदेशीर, पर्यटकांच्या जीवाला धोका, सुरक्षा यंत्रणा मौन, परवानगीचा खुलासा नाही, प्रशासन गप्प का? केंद्रीय सरकारकडे तक्रार आणि राजकीय हस्तक्षेपाची मागणी, स्थानिकांचा तीव्र विरोध, आंदोलनाची शक्यता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।